सरकारी कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। राज्यातील महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान हा अजित पवारांनी पटकावला। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या आपल्या नावाच्या पाटीमध्ये त्यांनी तातडीनं बदल केला। अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी त्यांनी दालनाबाहेर लावली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले। शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल। तसंच बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुल देण्यात येणार आहे। तर अयोध्येमध्ये महाराष्ट्र अतिथीगृहाच्या बांधकामासाठी भूखंड घेतला जाणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला। पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 1972 पासून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या। त्या जमिनींचा 12.5% परतावा देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाला। मावळ लोकसभा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मतदारसंघामध्ये या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येईल। मुंबईच्या धारावीतील प्रत्येक झोपडीचा 18 मार्चपासून सर्व्हे केला जाणार आहे। यामध्ये लाखो बेकायदा रहिवाशांचा डेटा गोळा केला जाईल। प्रत्येक झोपडीला क्रमांक दिल्यानंतर संबंधित गल्लीचं लेसर मॅपिंग होईल आणि त्यानंतर कागदपत्र स्कॅन करायला टीम ॲपसह प्रत्येक झोपडीला भेट देईल। तर पात्र अपात्र झोपडीचा निर्णय हा राज्य सरकार पातळीवर होईल। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 900 रुपयांनी वाढ झाली आहे। जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचे भाव आता 68,000 पोहोचलेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झालेले बँकांचे व्याजदर आणि आगामी निवडणुकांमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे। त्यामुळे सोन्याचा दर दिवसागणिक नवी उंची गाठतोय। नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणानं तळ गाठला आहे। त्यामुळे महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। त्यातच गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान मनमाडकरांवर पाणीबाणीची वेळ आली आहे। नाशिकच्या लेखानगर परिसरात उड्डाणपुलावरच्या डिव्हायडरवर आदोन ट्रकचा भीषण अपघात झालाय। ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला आणि ट्रकनं पेट घेतला। त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली। पोलिसांच्या सतर्कतेनं गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या 2 गुन्ह्यांमध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे। कृष्णापूर ते उमरठी दरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर 4व्या कारवाई करण्यात आली आहे। हिंगोलीच्या नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्तानं रथोत्सवाचं आयोजन केलं होतं। या रथोत्सवाला लाखो भाविक उपस्थित होते। रात्री मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणाला सुरुवात झाली आणि अशा 5 प्रदक्षिणा झाल्या। यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेवचा गजर केला।